रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. तर आता पुढचा पॉईंट जो आहे आपला ॲक्सिस ऑफ द सेक्शन. ॲक्सिस ऑफ सेक्शन लक्षात घ्या. तुम्ही पुढे जाऊन काय करणार, तुम्हाला जे ना शीट्स ड्रॉ करावे लागतात. तुम्हाला शीट्स ड्रॉ करावे लागतात आणि त्या शीट्समध्ये इम्पॉर्टंट असतं साईन कन्व्हेक्शन. साईन कन्व्हेक्शन म्हणजे काय बरं का, तुम्हाला ॲक्सिस रिप्रेझेंट करावे लागतात. कसं बोलतोय मी, हा आपला आय सेक्शन आहे. आता हा आय सेक्शन आहे, पण आय सेक्शनला हा 3D मध्ये असणार आहे. जो आय सेक्शन असतो, कंपनीमधून तुम्ही आय सेक्शन आणतात. आय सेक्शनचे आपण काय करतो, असे बीम बनवतो, त्याचे स्ट्रक्चर बनवतो. हा जो आय सेक्शन आहे, या आय सेक्शनला जेव्हा आपण स्टीलमध्ये आपण जेव्हा त्याला शीटवरती काढणार, हा जो आय सेक्शन आहे त्याला जेव्हा आपण शीटवरती काढतो, तर शीटवरती काढत असताना आपल्याला ॲक्सिस दाखवाव्या लागत असतात की एक्स ॲक्सिस कोणती, वाय ॲक्सिस कोणती आणि झेड ॲक्सिस कोणती. तर या ज्या ॲक्सिस असतात या स्टँडर्ड ॲक्सिस असतात आणि या स्टँडर्ड ॲक्सिस तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. मागच्या वर्षी MPSCचा पेपर जेव्हा दिला होता त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारला होता, तर ही ॲक्सिससुद्धा विचारून घेतात. ओके, तो ॲक्सिस ऑफ द सेक्शन. मी पहिले सेक्शन घेतो आय सेक्शन. आपल्याला कोणत्या ॲक्सिसबद्दल डिस्कशन करायचं बरं का, एक आय सेक्शन आणि अँगल सेक्शन यांच्या ज्या ॲक्सिस असतील ना त्यांच्याबद्दल लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. हां, तर मग आता ॲक्सिस ऑफ द सेक्शन. ॲक्सिस ऑफ सेक्शनमध्ये मी आय सेक्शन घेतो. समजा हा आपला आय सेक्शन आहे, हा आय सेक्शन आहे. तर या आय सेक्शनमध्ये दोन प्रकारच्या सेक्शन आपल्याला दिसायला भेटतील. म्हणजे आय सेक्शनमध्ये मला 3 ॲक्सिस दिसायला भेटतील. कोणकोणत्या बरं का, तो आय सेक्शन आहे. आय सेक्शनच्या ॲक्सिस तुम्हाला मी सांगतोय. एक्स ॲक्सिस असते, हे बघा. मी जो आता चालू लाल पेनाने ज्या लाईन्स काढल्यात ना, त्याच्यावरून तुम्हाला काय अंदाज आला की जो आपला हा स्टीलचा जो सेक्शन होता आय सेक्शन, हा 3D मध्ये तुम्हाला दिसायला भेटतोय. त्याची लेंथ पण तुम्हाला दिसायला भेटते. ही त्याची लेंथ आली आता. ओके, त्याची लेंथ तुम्हाला मी काढून दाखवली. लेंथच्या अलॉंग जी ॲक्सिस असेल, पेन चेंज करा, पेन घेतला हिरव्या कलरचा. तो लेंथच्या अलॉंग जी ॲक्सिस असते आय सेक्शनमध्ये, लेंथच्या अलॉंग जी ॲक्सिस असते ती आपली एक्स ॲक्सिस होईल. पॉईंट क्लिअर झाला का. इथं खाली लिहितो, एक्स ॲक्सिस जी असते आपली, ही एक्स ॲक्सिस काय असेल, अलॉंग द लेंथ, अलॉंग दी लेंथ ऑफ आय सेक्शन. क्लिअर झाला पॉईंट. हा पॉईंट क्लिअर झाला का, पटकन सांगा. आय सेक्शनची एक्स ॲक्सिस म्हणजे त्याची लेंथ असते. हा पॉईंट तुमच्या डोक्यात शिरला का. यस सर. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे जर आपण आता बघायला गेलो, आता मी घेतो वाय सेक्शन. हां, आता लक्षात घ्या. सेक्शन कळतो का तुम्हाला. सेक्शन म्हणजे कापल्यानंतर जे दिसते त्याला आपण सेक्शन म्हणतो. मी आता पेन बदलवतो आणि इथं कुठेतरी कोपऱ्यात दाखवतो. आता जो सेक्शन आहे तो सेक्शन कसा असतो रे, हा आय सेक्शन असतो. याला खुडून टाकतो ना मी, तुम्हाला कळालं नाही, याला खुडतो. आता बघा, हा आहे आपला आय सेक्शन. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला सेक्शन दिसतंय. आय सेक्शनला कापल्यानंतर जे आहे ना ते सेक्शन दिसतंय. ठीक आहे, आता गंमत बघा. माझ्याकडे 2 ॲक्सिस आहेत. कोणकोणती, ही एक ॲक्सिस आहे आणि ही एक ॲक्सिस आहे. लेनच्या अलॉंग तर एक्स ॲक्सिस असते जी मागे होती, तिथं आपण मागच्या याच्यामध्ये डिस्कशन केलं. आता मी तुम्हाला कोणती ॲक्सिस सांगतोय बघा. तर तुम्ही जर बघायला गेलात तर ही उभीवाली जी ॲक्सिस आहे ना तिला मी वाय ॲक्सिस म्हणतो. ही आहे आपली वाय ॲक्सिस. हिला मायनर ॲक्सिस बोलतो मी, ब्रॅकेटमध्ये लिहून पण टाकतो मायनर ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ठीक आहे, तो इथं खाली मेन्शन करतो. आता वाय ॲक्सिस हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. तुम्ही जेव्हा शीट काढणार तर ती शीटमध्ये जर तुम्हाला जर का चूक काढायची असेल, एखादी रॉंग कुठे झालंय तर रॉंग इथंच होईल, दुसरं कुठेच होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. वाय ॲक्सिस जे ना हुबीवाली ॲक्सिस जी आहे ती वाय ॲक्सिस आहे, ती मायनर ॲक्सिस आहे. आता मायनर ॲक्सिस काय असते तेही सांगतो. ठीक आहे, आता हे जे ना ॲक्सेप्ट करण्याच्या वेळेस जे ना हे सगळे डायग्राम चुकून जाते रे यार. पुढे आता एक नियम बनवून टाकावा लागेल आपल्याला. हा वाय ॲक्सिस आहे, ठीक आहे, जिला मायनर ॲक्सिस म्हणतोय. सो वाय ॲक्सिस आपली काय आहे, वाय ॲक्सिस ही क्रॉस सेक्शनची ॲक्सिस आहे. सो वाय ॲक्सिस कोणती ॲक्सिस आहे, क्रॉस सेक्शनची. म्हणजे कापल्यानंतर तुम्हाला जे दिसायला भेटते तर ते जे दिसायला भेटते ना त्याची ॲक्सिस आहे ती. तर वाय ॲक्सिस ही व्हर्टिकल ॲक्सिस असते, क्रॉस सेक्शनची ॲक्सिस आहे. पण एक्स ॲक्सिस ही लेंथची असते. ठीक आहे, तो वाय ॲक्सिस ही क्रॉस सेक्शनची आहे आणि वाय ॲक्सिसला मी मायनर ॲक्सिस म्हणतो. आता मायनर ॲक्सिस मी का म्हणतो लक्षात ठेवा.
मायनर ॲक्सिस म्हणजे काय बरं का, या ॲक्सिसच्या अबाउट जेव्हा मी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढेल, आता मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय याचं लेक्चर मला स्पेशल घ्यावं लागेल. मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजायला लागलो तर एक पूर्ण लेक्चर चाललं जाईल. लक्षात घ्यायचं, साधं बेसिक कन्सेप्टनं सांगून देईल मी. तर ही जी उभीवाली ॲक्सिस आहे, ही जी उभीवाली ॲक्सिस आहे वाय वाय ॲक्सिस, हिच्या अबाउट जेव्हा मी मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढणार, हिच्या अबाउट जेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू जेव्हा काढणार ना, ती व्हॅल्यू कमी येऊन जाईल. कमी होऊन जाईल म्हणजे काय बरं का, मी जे काय करणार ना, ही एक झेड झेड ॲक्सिस असते, राईट. ही झेड झेड ॲक्सिस आहे. तो झेड झेड ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस या क्रॉस सेक्शनच्या ॲक्सिस आहेत, बरोबर. आणि एक्स एक्स ॲक्सिस ही लेंथची ॲक्सिस आहे. वाय वाय ॲक्सिस आणि झेड झेड ॲक्सिस या क्रॉस सेक्शनचे ॲक्सिस आहेत. एक्स एक्स ॲक्सिस ही लेंथची आहे. वाय वाय ॲक्सिसला मायनर ॲक्सिस म्हणतो, झेड झेड ॲक्सिसला मेजर ॲक्सिस म्हणतो. झेड झेड ॲक्सिसला मेजर ॲक्सिस का म्हणतो, तो झेड झेड ॲक्सिस ही मेजर ॲक्सिस आहे का, कारण की या ॲक्सिसच्या अबाउट जेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढेल त्याची व्हॅल्यू जास्त येईल. वाय वाय बघा, आता समजा मी काय केलं, वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू आली काहीतरी आली 10, आणि झेड झेड ॲक्सिसच्या अबाउट जेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढेल ती व्हॅल्यू काहीतरी 12 येईल. म्हणजे काय, झेड झेड ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. ओके, अशा पद्धतीने. तर वाय वाय ॲक्सिस ही मायनर ॲक्सिस असते, झेड झेड ॲक्सिस ही आपली काय असते बरं का, ही आपली मेजर ॲक्सिस असते, राईट. पण लक्षात घ्या, मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिससाठी आपल्याकडे यू यू आणि व्ही व्ही ॲक्सिस असतात. ते काय असतात ते पुढे जाऊन मी समजून सांगेल. इथपर्यंत ओके आहे का, इथपर्यंत जे बोललो मी, इथपर्यंत ओके आहे का सांगा. इथपर्यंत जे मी बोललो कुठून रिपीट करू, हे क्लिअर आहे का आकाश, क्लिअर आहे. क्लिअर सर. हां, चला पुढे जाऊ. आता ही झाली आय सेक्शनची बात. आय सेक्शनबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं. तर आय सेक्शनमध्ये एक्स एक्स ॲक्सिस म्हणजे अलॉंग द लेंथ असते, वाय वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस असते, ती पण क्रॉस सेक्शनची, आणि झेड झेड ॲक्सिस म्हणजे होरिझॉन्टल ॲक्सिस, ती पण क्रॉस सेक्शनची. पण झेड झेड ॲक्सिस ही मेजर ॲक्सिस असते आणि वाय वाय ॲक्सिस ही मायनर ॲक्सिस असते. आता वाय वाय ॲक्सिस ही मायनर आहे म्हणजे याच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो, म्हणजे याच्या आजूबाजूला असणारं जे मटेरियल आहे ना, या वाय वाय ॲक्सिसच्या आजूबाजूला, म्हणजे इकडं आणि इकडं वाय वाय ॲक्सिसच्या आजूबाजूला जे मटेरियल असतं ना, ते मटेरियल कमी असतं, म्हणून मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कमी येते. जेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया शिकवेल तुम्हाला कधीतरी, तेव्हा तुम्हाला कळेल की मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲक्च्युली असतो काय, ते आपण बघणार आहे. मटेरियल, त्याच्या आजूबाजूला असणारं जे मटेरियल असेल, त्याचं जे वजन असेल ते कमी असतं, त्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसच्या अबाउट कमी असतो. ते नंतरचं डिस्कशन. आय सेक्शन तुम्हाला कळालेलं असणार असं मी गृहीत धरतो, आणि मी अँगल सेक्शन घेतो. अँगल सेक्शन. आता आपण जाऊया अँगल सेक्शनकडे. हा आहे आपला इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन, अशा पद्धतीने, ठीक आहे. तो डायग्राम जी काय आहे तुम्ही समजू शकतात, अशा पद्धतीने आपण आणलेली आहे. आता जी आपली अँगल सेक्शन आहे, या अँगल सेक्शनची पलीकडे अशी लेंथ पण असणार आहे, ठीक आहे. ही लेंथ असेल पलीकडे, अशा पद्धतीने अँगल सेक्शन आपण बघितलेला असतो आपण. तर लेंथ जी ॲक्सिस जी आहे ती कोणती असते, लेंथची जी ॲक्सिस असते ती एक्सेस ॲक्सिस असते. सो वरती आपण मेन्शन केलं ॲक्सिस ऑफ द अँगल सेक्शन. पहिला पॉईंट मेन्शन करतोय एक्स एक्स ॲक्सिस. ही एक्स एक्स ॲक्सिस काय असते बरं का, एक्स एक्स ॲक्सिस अलॉंग द लेंथ आहे. एक्स एक्स ॲक्सिस काय आहे, अलॉंग द लेंथ आहे. सो एक्स एक्स ॲक्सिस अलॉंग द लेंथ आहे. क्लिअर. येस सर. येस सर. हे समजून घ्या बरं, एक मिनिट, डायग्राम व्यवस्थित काढावी लागणार. हा असा आहे आपला अँगल सेक्शन. हां, तर लेंथ काढून दाखवली. ही लेंथ तुम्ही मोबाईलच्या पलीकडे जाते ते कोपऱ्यामध्ये कुठे, ठीक. तर जी ही आहे ही एक्स एक्स ॲक्सिस असते म्हणे. आता लेंथची ॲक्सिस एक्स एक्स ॲक्सिस. आता क्रॉस सेक्शनची ॲक्सिस बघूया. क्रॉस सेक्शनची ॲक्सिस बघण्यासाठी मला पुन्हा डायग्राम काढावी लागते. ही डायग्राम मी पुन्हा अशा पद्धतीने काढतो. आता हा आपला आहे क्रॉस सेक्शन. मी तर लेंथ दाखवत नाही, हा क्रॉस सेक्शन आहे. तर आता तुम्हाला काय म्हणतात, क्रॉस सेक्शनमध्ये ॲक्सिस आहेत आपल्याकडे. पेन चेंज करून घ्या, हिरवा पेन घेतो. आणि जो काही आपला आता ही उभीवाली ॲक्सिस जी आहे, ही आहे आपली वाय वाय ॲक्सिस. ही काय आपली वाय वाय ॲक्सिस. ही वाय वाय ॲक्सिस आहे, पण ही आपली मायनर ॲक्सिस नाही आहे आता या केसमध्ये. ही वाय वाय ॲक्सिस आहे. पण मी बोलताना कसं लिहितो आता लक्षात घ्या. वाय वाय ॲक्सिस म्हणजे कोणती वाली बरं का, तर वाय वाय ॲक्सिस ही कोणती वाली आहे इथं आपण मेन्शन करून घेऊ. वाय वाय ॲक्सिस ही व्हर्टिकल असते, पण अँगलच्या केसमध्ये वाय वाय ॲक्सिस कोणाला म्हणतात ते लक्षात घ्या. तुम्ही कोणाला म्हणतात ते लक्षात घ्या, लिहून घ्या वाटल्यास तर वाय वाय ॲक्सिस काय असते. तर वाय वाय ॲक्सिस म्हणजे काय, ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर, राईट. ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर, या हे परपेंडिक्युलर म्हणतोय मी,
तो ॲन ॲक्सिस परपेंडिकुलर टू स्मॉलर लेग इन अँगल सेक्शन वाय वाय ॲक्सिस ती ॲक्सिस असते जी स्मॉलर लेगला परपेंडिकुलर असते. हे बघा, हा आहे लॉंगर लेग, हे लॉंगर लेग, आणि हा जो लेग आहे हा आहे स्मॉलर लेग. या स्मॉलर लेगला परपेंडिकुलर असणारी जी ॲक्सिस आहे ती आपली वाय वाय ॲक्सिस आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की इक्वल अँगल पण असतो आपल्याकडे, मग इक्वल अँगलमध्ये वाय वाय ॲक्सिस कोणती असेल? व्हर्टिकल ॲक्सिस. तिथं काय बोलायचं आपण डायरेक्टली? व्हर्टिकल ॲक्सिस, कारण की दोघं लेग सारखे आहेत ना, इक्वल अँगलमध्ये दोघं लेग सारखे असतात. तर मग वाय वाय ॲक्सिस कोणती होऊन जाईल त्या केसमध्ये? व्हर्टिकल जी ॲक्सिस आहे ती आपली वाय वाय ॲक्सिस होऊन जाईल. पण पर्टिक्युलरली बोलताना कसं बोलतो आपण? वाय वाय ॲक्सिस ती ॲक्सिस असते स्मॉलर लेगला परपेंडिकुलर असणारी ॲक्सिस वाय वाय ॲक्सिस. क्लिअर झाला का वाय वाय ॲक्सिस रे? स्मॉलर लेगला परपेंडिकुलर असणारी ॲक्सिस म्हणजे वाय वाय ॲक्सिस. हे तुम्हाला पक्का डोक्यात घालायचं आहे. हे क्लिअर झालं का? हो सर. स्मॉलर लेग वरती पण असू शकतो ना? काय म्हणला? हा बरोबर, एक नंबर, वरती पण असू शकतो ना? एक नंबर, भारी काम केलंस तू. हे बघ लक्षात घ्या, स्मॉलर लेग एकदम बरोबर बोललास. एक काम करतो, याला खोडतो रे. हां, भारी क्वेश्चन विचारला गेला. तर आता लक्षात घ्या, आता काय आहे? आकृतीतून काय ऑब्झर्वेशन होतंय? ही आहे लॉंगर लेग, ही आहे स्मॉलर लेग. क्लिअर झालं? या केसमध्ये काय होईल आता? लॉंगर लेगला स्मॉलर लेगला परपेंडिकुलर म्हणजे ही झाली आपली वाय ॲक्सिस. झालं का क्लिअर रे? पॉईंट क्लिअर झाला का? ही झाली आता वाय ॲक्सिस. पण इक्वल अँगल जर का असेल तर इक्वल अँगलमध्ये व्हर्टिकल ॲक्सिस आपली वाय वाय ॲक्सिस होऊन जाईल. क्लिअर झाला का? जेव्हा अनइक्वल अँगल असेल त्या केसमध्ये साइन कन्व्हेन्शन मी तुम्हाला सांगितले. इक्वलमध्ये काय असतं? इक्वलमध्ये व्हर्टिकल ॲक्सिस नेहमी वाय वाय राहणार आहे, होरिझॉन्टल नेहमी झेड झेड राहणार आहे इक्वलमध्ये. मग तो इक्वल आय तर काय असतो? आय नेहमी सिमेट्रिकल राहणार आहे. हा पॉईंट क्लिअर झाला का? बोला. हा क्लिअर झाला. आता दुसरी केस, झेड झेड ॲक्सिस. आता झेड झेड ॲक्सिस बघा. आता झेड झेड ॲक्सिस काय असते? झेड झेड ॲक्सिस जी असते तिला लिहून घेऊ आपण. हां, अँगल सेक्शनमध्ये झेड झेड ॲक्सिस कोणाला बोलतो? ॲन ॲक्सिस पॅरलल टू स्मॉलर लेग in angle section. An axis parallel to smaller leg in angle section. क्लिअर झाला? तुम्ही लिहून घेतलेला असेल असं मी कन्सिडर करतो. आता आपण समजून घेऊ गोष्टीला. हा होता आपला अँगल सेक्शन. तुम्हाला क्वेश्चन जसे पडत असतील ना, क्वेश्चन विचारून घेत चला, कारण की क्वेश्चन विचारल्यामुळे सोबतच्याचा दुसऱ्याचा कोणाचा तरी फायदा होईल, राईट, आणि आपल्या पण कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होतील. हा अँगल सेक्शन आहे आपल्या डोळ्यासमोर पडलेला. लेनच्या अलॉंग असणारी ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे, ती कंपल्सरी असणारच आहे, त्याचा विषय मिटून जातो. क्रॉस सेक्शनच्या ॲक्सिस आपल्याला बघायचे असतात. क्रॉस सेक्शनची एक्स आणि वाय वाय आणि झेड झेड ॲक्सिस असतात. क्रॉस सेक्शनच्या वाय वाय आणि झेड झेड ॲक्सिस असतात. वाय वाय ॲक्सिसबद्दल आपण बघून घेतलं आहे अँगलच्या केसमध्ये. मी झेड झेडबद्दल सांगतोय, आणि झेड झेडबद्दल मी सांगितलं ॲन ॲक्सिस पॅरलल टू दी स्मॉलर लेग इन अँगल सेक्शन. तो ॲन ॲक्सिस पॅरलल टू दी स्मॉलर लेग, पॅरलल म्हणतोय, पॅरलल. या केसमध्ये ही स्मॉलर लेग आहे. एक मिनिट, हां, काय झालं? या केसमध्ये ही स्मॉलर लेग आहे, समजून घ्या. ही स्मॉलर लेग आहे. या स्मॉलर लेगला परपेंडिकुलर, तुम्ही उलटं पण बोलू शकतात ना रे. काय बोलू शकतात तुम्ही? लॉंगर लेगला परपेंडिकुलर बोला किंवा स्मॉलर लेगला पॅरलल बोला. तो झेड झेड ॲक्सिस कोणती असते? स्मॉलर लेगला पॅरलल असणारी जी ॲक्सिस असते ती आपली झेड झेड ॲक्सिस असते. स्मॉलर लेगला पॅरलल असणारी जी पॅरलल स्मॉलर, मी आतापर्यंत फक्त स्मॉलरबद्दलच बोललो आहे, तुम्ही पण स्मॉलरबद्दलच लक्षात राहू द्या. स्मॉलर लेगला परपेंडिकुलर असणारी ॲक्सिस म्हणजे वाय वाय ॲक्सिस, स्मॉलर लेगला पॅरलल असणारी ॲक्सिस म्हणजे झेड झेड ॲक्सिस. प्रश्न मिटला. क्लिअर झाला का? स्मॉलर लेगला पॅरलल असणारी ॲक्सिस म्हणजे झेड झेड ॲक्सिस. क्लिअर झालं का? आणि हा स्मॉलर लेग उभा पण असू शकतो, आडवा पण असू शकतो, हे पण आपण डिस्कशन करून टाकलं. पण अँगल सेक्शनमध्ये मेजर ॲक्सिस कोणती असते आणि मायनर ॲक्सिस कोणती असते त्याच्याबद्दल बोलायचं बाकी. आय सेक्शनमध्ये क्लिअर कट झालं होतं. तर कशा पद्धतीने? आता लक्षात घ्या. हा आहे आपला अँगल सेक्शन, हा आहे अँगल सेक्शन, असं काहीतरी समजून घ्या तुम्ही. हा अँगल सेक्शन आहे. आता अँगल सेक्शनमध्ये समजा ही होती स्मॉलर लेग, होती, याला एस म्हणतो. स्मॉलर लेगला परपेंडिकुलर असणारी ॲक्सिस ही वाय वाय,
स्मॉलर लेगला पॅरल असणारी ॲक्सिस ही झेड झेड, ठीक आहे, ही झाली. आणि जो आपला मेंबर होता त्या मेंबरची लेंथच्या अलॉंग असणारी ॲक्सिस ही आपली एक्स एक्स, हे पण क्लिअर झाली. पण मेजर आणि मायनर ॲक्सिस वेगळे असतात या केसमध्ये. कसं? पेन चेंज करा, पेन चेंज करा. पेन घेतला मी पिंक कलर. आता बघा, जी काही आपली आता क्रॉस सेक्शन, क्रॉस सेक्शन बघा तुम्ही, लेंथला खोडून टाका. लेंथला लक्षात नका घ्या. लेंथला आपण काय करून टाकू, लेंथला आपण पुसून टाकू. तो लेंथला मी समजा पुसून टाकतो, ही लेंथला पुसून टाकतो गड्या, कारण की तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. ही लेंथला मी पुसून टाकतो. आता काय करतो, हां, क्रॉस सेक्शनला ऑब्झर्व करा. फक्त क्रॉस सेक्शनला ऑब्झर्व करा. ही जी ॲक्सिस असेल कोणती वाली बरं का, आता ही ॲक्सिस ही वाली, पेन काय बंद पडतोय, ही जी ॲक्सिस असते ही व्ही व्ही ॲक्सिस आहे. कोणती? व्ही व्ही. सांगतो हां समजून. आणि ही जी ॲक्सिस आहे क्रॉस सेक्शनची ॲक्सिस आहे, त्या कळते का? क्रॉस सेक्शनची ॲक्सिस आहे या लेंथच्या नाही, त्या क्रॉस सेक्शनच्या. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जे दिसतंय ना तेच आहे ते. मोबाईलच्या आतमध्ये शिरलेलं नाही आपण. मोबाईलच्या आतमध्ये काय शिरलेले? एक्स ॲक्सिस शिरलेली आहे, ठीक आहे. आता बघा, ही आहे यू यू ॲक्सिस. मग लक्षात घ्या, ही जी यू यू ॲक्सिस असते ही यू यू ॲक्सिस आहे आपली मेजर ॲक्सिस. म्हणजे या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त दिसायला भेटतो. म्हणजे एक्सेस ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहणार नाही. वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहणार नाही. झेड झेड ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहणार नाही. ही जी काही क्रॉस सेक्शनची यू यू ॲक्सिस आहे अशीवाली, याच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो. म्हणजे काय, या ॲक्सिसच्या आजूबाजूला असणारे मटेरियल जास्त असेल. मटेरियल म्हणजे समजून घेऊ, सांगेल नंतर. ही झाली यू यू ॲक्सिस. मग लक्षात घ्या, जी मेजर ॲक्सिस असते तिला यू यू ॲक्सिस पण म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न विचारतो, मला तुम्ही उत्तर द्या. आय सेक्शनमध्ये जी मेजर ॲक्सिस होती ती कोणती होती रे? आय सेक्शनमध्ये मेजर ॲक्सिस कोणती होती? आय सेक्शनमध्ये मेजर ॲक्सिस झेड झेड ॲक्सिस होती. आय सेक्शनमध्ये मेजर ॲक्सिस झेड झेड ॲक्सिस होती. तर आय सेक्शनमधल्या ज्या झेड झेड ॲक्सिस आहे ना तिला यू यू ॲक्सिस सुद्धा म्हणतात. आय सेक्शनमधली झेड झेड ॲक्सिस जी होती ती मेजर ॲक्सिस होती, त्यामुळे त्या झेड झेड ॲक्सिसला यू यू ॲक्सिस सुद्धा म्हणतात. वाटल्यास तर नोट करून आपण ती लिहून घेऊ. पहिले तुम्हाला यू यू ॲक्सिस कळाली असेल, हे कर तो लक्षात घ्या. यू यू ॲक्सिस म्हणजे मेजर ॲक्सिस आणि व्ही व्ही ॲक्सिस जी आहे ती मायनर ॲक्सिस आहे. मायनर ॲक्सिस. बोला, पॉईंट क्लिअर झाला का? पॉईंट क्लिअर झाला? हां. आता मी पुन्हा आय सेक्शन काढून दाखवतो. आय सेक्शन काढून दाखवतो. आता बघा, हां, हा आय सेक्शन आपण असा काढून घेऊ. तो साधा आय सेक्शन काढला, हा साधा आय सेक्शन, ठीक आहे. तो ही होती आपली वाय ॲक्सिस, ही होती आपली झेड ॲक्सिस. सो दिस इज वाय आणि इथे आपली झेड. तर या केसमध्ये झेड झेड ॲक्सिस जी असते आपली, ही झेड झेड ॲक्सिस मेजर ॲक्सिस असते. सो झेड झेड ॲक्सिस मेजर आहे आणि मेजर कोणाला बोलतो? यू यूला. सो झेड झेड ॲक्सिसला आपण यू यू ॲक्सिस सुद्धा बोलणार. झेड झेड ॲक्सिसला आपण यू यू ॲक्सिस सुद्धा बोलणार. आणि वाय वाय ॲक्सिस ही आपली या केसमध्ये मायनर ॲक्सिस होती आणि मायनर ॲक्सिसला आपण व्ही व्ही ॲक्सिस म्हणतो. तर आय सेक्शनमध्ये व्ही व्ही ॲक्सिस जी असते ती व्ही व्ही ॲक्सिस म्हणजेच वाय वाय ॲक्सिस असते. हा पॉईंट क्लिअर झाला. हा पॉईंट क्लिअर झाला. हा पॉईंट क्लिअर झाल्यानंतर आता आपण जातो आपल्या आय एस कोडकडे एक चक्कर मारून येऊ. तर आय एस कोडकडे आपण एक चक्कर मारून येऊ आणि आपण आता डिझाईन फिलॉसॉफीकडे जाऊया. तो आय एस आपण काय करूया, आय एस कोड एक चक्कर मारून घेऊ. तो कशा पद्धतीने आता विषय होईल बघा. स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस सर. हा आहे आपला आय एस कोड 800-2007. सो 800-2007 हा आपला आय एस कोड आहे. तुम्हाला काय काय लक्षात ठेवावं लागतं गोष्टी बघा. हा आय एस कोड 800-2007 आहे. गोष्ट क्लिअर झाली. पुढे तुम्हाला याचं नाव लक्षात ठेवायला पाहिजे. 800-2007ला काय म्हणतात? जनरल कन्स्ट्रक्शन इन स्टील. आपण सरळ सरळ बोलणार की हा स्टीलचा आय एस कोड आहे, पण परफेक्टली जर कोणी विचारलं की नेमकं नाव काय ते 800-2007चं जनरल कन्स्ट्रक्शन इन स्टील कोड फॉर कोड ऑफ प्रॅक्टिस. कधी कधी हिंदीमध्ये पण विचारून घेतात, तर लक्षामध्ये ठेवून घ्यायचं हिंदीमध्ये त्याला काय बोलतात. इस्पात में सामान्य निर्माण रीती संहिता. हे नाव सुद्धा तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे कम से कम बाबा असं बी काही असतं हे तुमच्या नजरेस मी टाकून दिलं, ठीक आहे. पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर लक्षामध्ये काय येतं बरं का, हा आय एस कोड आहे, याचं कंटेन आपल्याला इथं दिलेलं आहे. सो कंटेन दिलेले, हे कंटेन आपण एक एक करून सगळा आय एस कोड आपण शिकणार आहोत. अख्खा आय एस कोड आपला कव्हर होईल. इथं तुम्हाला पुढच्या पेज नंबर 1वरती जे काय आहे, पेज नंबर 1वरती तुम्हाला अमेंडमेंट दिलेले. अमेंडमेंट म्हणजे काय बरं का? अमेंडमेंट म्हणजे काय की वर्ष आता 2022 चाललेलं आहे. 2023मध्ये डेव्हलपमेंट जशी जशी होते, जसा जसा टाईम जातोय, गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट होताना दिसायला भेटत असतं. स्टील स्ट्रक्चरमध्ये पण डेव्हलपमेंट होताना दिसायला भेटेल. जे काही आपल्या गाईडलाईन दिलेल्या आहेत आय एस कोडमध्ये त्यांच्यामध्ये पण थोडेफार चेंजेस होताना आपल्याला दिसायला भेटतात. तर ते जे काही चेंजेस होतात, आता 2022मध्ये काही चेंजेस झाले असतील. कशामध्ये?
आपला जो IS कोड आहे 802/2007, तर तो 802/2007मध्ये काय चेंजेस झाले 2022मध्ये ते या अमेंडमेंटमध्ये दिसायला भेटतात. ते काय म्हणतात बघा, पेज नंबर 3 सेक्शन 17मध्ये काहीतरी चेंज झालेला आहे, काहीतरी चेंज झालेला आहे. तर मग त्या पर्टिक्युलर ठिकाणी जर चेंज झाला असेल ना, तो चेंज तुम्हाला या पेजवरती दिलेला असतो. हे अमेंडमेंट असतात. ठीक आहे. पुढे पुढे जर बघायला गेलं हे अमेंडमेंट आहेत, बरेचसे अमेंडमेंट आहेत. आता आपल्याकडे ना बरेचसे काय आहेत बरं का, तो तुम्हाला टर्म्स दिलेत, खूप सारे टर्म्स दिलेत, याच्यामध्ये दिलेत बीम कोणाला म्हणावा, ब्रेस मेंबर कोणाला बघा इथे दिलेत. ठीक आहे. तर बरेचसे टर्म दिलेत, रेफरन्स टर्मिनॉलॉजी दिल्यात खूप साऱ्या. ॲक्सिडेंट लोड कोणाला म्हणतात, अकंपेन लोड कोणाला म्हणतात, या सगळे लोड हे सगळे आपण शिकणार आहोत. जसा पॉईंट येईल त्याच्यानुसार आपण जाणार आहोत. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आपण ही सगळी माहिती कुठून उचलली. आतापर्यंत आपण जे शिकलो ती माहिती कुठून उचलली त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. पेज नंबर 12वरती जायचं आपल्याला, पेज नंबर 12. तर तुमचं पाठ होऊन जायला पाहिजे की पेज नंबर 12वरती आपण काहीतरी शिकलेलो आहोत. तो पेज नंबर 12वरती आपण काहीतरी शिकलेलो आहोत आतापर्यंत. मग काय काय शिकलो पेज नंबर 12वरती? पेज नंबर 12वरती आपण कन्व्हेक्शन फॉर मेंबर ॲक्सिसबद्दल शिकलो, जे की मी तुम्हाला शिकवलं. ठीक. कोणकोणती? एक्स ॲक्सिस ही अलॉंग द मेंबर असते. अलॉंग द मेंबर म्हणजे काय? लेंथ, अलॉंग द लेंथ. नंतर वाय ॲक्सिस ही क्रॉस सेक्शनची ॲक्सिस असते. बरोबर, वाय ॲक्सिस ही क्रॉस सेक्शनची ॲक्सिस असते. कोणती बरं का? सो वाय ॲक्सिस ही क्रॉस सेक्शनची ॲक्सिस आहे, पण कोणती? परपॅन्डिक्युलर टू फ्लेंज. बघा, आय सेक्शनमध्ये कसं बोलणार मी? ही वाय ॲक्सिस आहे ना आपली, ही वाय ॲक्सिस आहे. तर आय सेक्शनमध्ये मी कसं बोलणार? जो आपला फ्लेंज असतो याला आपण फ्लेंज बोलतो. फ्लेंजला परपॅन्डिक्युलर असणारी जी ॲक्सिस असते तिला वाय ॲक्सिस म्हणतो. चालेल? ओके, राईट. तो वाय ॲक्सिस आपण कोणाला बोलतो? परपॅन्डिक्युलर टू द फ्लेंजला असणारी ॲक्सिस, किंवा परपॅन्डिक्युलर टू द स्मॉलर लेग इन द अँगल सेक्शन. तर अँगल सेक्शनमध्ये स्मॉलर लेगला परपॅन्डिक्युलर असणारी ॲक्सिस जी असते ती वाय ॲक्सिस असते. बरोबर आहे. पुढे पुढे जर बघायला गेलो, झेड ॲक्सिस आपण कोणाला बोलतो? आय सेक्शनमध्ये झेड ॲक्सिस कोणाला बोलेल मी बोलेल फ्लेंजला पॅरलल असणारी. हा आहे आपला फ्लेंज, या फ्लेंजला पॅरलल असणारी जी ॲक्सिस असते तिला मी झेड ॲक्सिस बोलेल आय सेक्शनमध्ये. आणि नंतर तेच आहे मग बघा, सो झेड ॲक्सिस काय असती? ॲक्सिस पॅरलल टू दी फ्लेंज और ॲक्सिस पॅरलल टू दी स्मॉलर लेग इन द अँगल सेक्शन. क्लिअर? यू ॲक्सिस कोणती असते? यू ॲक्सिसला आपण मेजर ॲक्सिस म्हणतो, व्ही ॲक्सिसला आपण मायनर ॲक्सिस म्हणतो. आणि नंतर तुम्हाला हे पण सांगितलं की यू ॲक्सिस ही आपली झेड ॲक्सिस होऊन जाते आणि व्ही ॲक्सिस आपली वाय ॲक्सिस होऊन जाते. हे कोडल प्रोव्हिजन तुम्हाला क्लिअर झालं का आता परफेक्ट 12 नंबरवरचा एक कोडल प्रोव्हिजन क्लिअर झालं का? 1.8 पेज नंबर 12 1.8 याच्याबद्दलची कहाणी क्लिअर झालेली आहे. हे पेज नंबर तुमच्या डोक्यात ठेवायचे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढे जर बघायला गेलो इथं दिलेत बघा. ठीक आहे. डायग्राम ज्याला लक्षात ठेवायचे असतील हे डायग्राम इथं आहेत. अजून काय शिकलो आपण शिकलो आहोत प्रॉपर्ट्या. आपण काय शिकलोत? प्रॉपर्ट्या. कोणत्या प्रॉपर्ट्या? बघा इथं दिलेत प्रॉपर्ट्या. एक मिनिट. हां, हे बघा रे, झूम करा. हे बघा, फिजिकल प्रॉपर्टी शिकलोत आपण. कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टी असतात तुम्हाला काही पाठ करायची जरूरत नाही. जर तुम्ही पेपरामध्ये IS कोड नेत असणार तर युनिट मास माहिती तुम्हाला 7850, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी माहिती, पॉइझन रेशो इलास्टिक रेंजसाठी प्लास्टिक रेंजसाठी सुद्धा माहिती, मॉड्युलस ऑफ रिजिडिटीची व्हॅल्यू पण सांगून दिली, कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शनची व्हॅल्यू पण सांगून दिली. या प्रॉपर्ट्या पण तुमच्या झालेल्या आहेत. पुढे चला. तुम्हाला मी हे पण शिकवलं बरं का. काय? पेज नंबर आता कुठे नेलं आहे तुम्हाला? 14. पेज नंबर 14वरती नेलेले. आणि 14वरती तुम्हाला वेगवेगळे ग्रेड असतात, स्टीलचे ग्रेड आहेत या टेबलमध्ये दिलेले आहेत. हे बघा, IS कोड 2062 मधली माहिती आपण लक्षात ठेवत असतो. हे आपल्याकडे स्टीलचे ग्रेड आहेत, राईट. ही त्याची इल्ड स्ट्रेंथ आहे, ही त्याची अल्टिमेट स्ट्रेंथ आहे, आणि त्याच्यामध्ये असणारे इलॉंगेशन पर्सेंटेज पण दिलेलं आहे. तर आपण काल जे ना आपण काय काय लक्षात घेतलं, हा E165 जर का असेल ना तर त्याची इल्ड स्ट्रेस किती असते आणि अल्टिमेट स्ट्रेंथ किती असते हे दिलेले आहे बघा. इल्ड स्ट्रेंथ त्याची 165 असते, इल्ड स्ट्रेंथ 165 असते आणि अल्टिमेट स्ट्रेंथ किती असते? 290 असते. ही वाली सगळी कहाणी आपण इथून काढलेली आहे. आता इथं काय दिले बरं का, यांनी त्यांनी थिकनेसवरून दिलेले. कसं? जर समजा डायमीटर किंवा थिकनेस, एखादा स्टीलचा रॉड घेतला, माय स्टीलचा रॉड, त्याचा डायमीटर 20 mm पेक्षा जर का कमी असेल ना तर यावेळेला व्हॅल्यू उचलेल मी, राईट. आणि जर समजा त्याचा डायमीटर किंवा थिकनेस जर का 20 to 40 असेल तर यावेळेला व्हॅल्यू उचलेल मी यावेळेला. ठीक आहे. आणि 40 पेक्षा जास्त असेल तर यावेळेला व्हॅल्यू उचलेल. तुम्ही हवाला पट्टा तुम्हाला शिकवलेला आहे जो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एवढा पॉईंट क्लिअर केलेला आहे. पेज नंबर 14वरची कहाणी. पर्सेंटेज इलॉंगेशन वी टेकन ओव्हर द लेंथ. गेज लेंथ किती असते? 5.65 √A0. याची पण कहाणी मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. ओके का इथपर्यंत? ठीक. चला पुढे जाऊ. हा, कोणता पॉईंट? आता दुसरं. हा गेज लेंथचा का? हा गेज लेंथचा.
हे गेज लेंथ तुम्हाला माहिती आहे ना, हे गेज लेंथ तुम्हाला माहिती आहे. माइल्ड स्टीलचं आपण जेव्हा टेन्शन टेस्ट केली होती तेव्हा आपण काय करतो, ज्या लेंथवरती आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं ती आपली गेज लेंथ असते, जिथं आपल्या त्या प्रत्येक क्रॉस सेक्शनवरती स्ट्रेस काय असतात, कॉन्स्टंट असतात. मग ती गेज लेंथ किती घेतो आपण, हा माइल्ड स्टील आहे, या माइल्ड स्टीलला टेस्टसाठी तुम्ही नेतात, पूर्ण लेंथ वरती थोडी ऑब्झर्वेशन असतं, आपण मार्किंग केलेली असते एवढ्या लेंथवरती, ज्याला गेज लेंथ म्हणतो. आणि गेज लेंथ किती असतं, 5.65 अंडररूटमध्ये A0, एवढी गेज लेंथ असते. मग एवढी मी काय करतो, हा जो काही माइल्ड स्टील आहे, माइल्ड स्टीलचा बार, याचा क्रॉस सेक्शनचा एरिया मला माहिती आहे, π/4 इंटू डीचा स्क्वेअर, त्याचा डायमीटरचा स्क्वेअर करून टाका, A0 तुम्हाला भेटून जाईल. हा A0 तुम्ही अंडररूटमध्ये टाका, त्याला मल्टिप्लाय 5.65 करा, तुम्हाला गेज लेंथ भेटून जाईल. गेज लेंथची मार्किंग करून टाका, आता तुम्ही फिक्स करून टाका याच्यामध्ये, आणि एवढ्या रेंजवरती ऑब्झर्वेशन करा. इथंच तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम दिसायला भेटेल, कशाचा, नेकिंगचा, अशा पद्धतीने. आणि हवाला टेबल तुम्हाला काय सांगत होता, IS कोड तुमच्याकडे आता नवीन IS कोड असेल तो बघू नंतर आपण. इंडियन स्टँडर्ड 2062 मध्ये जे की आहे आपल्याला ग्रेड ऑफ स्टीलबद्दल माहिती दिली आहे. तर तुम्हाला ग्रेड ऑफ स्टीलची जर का अभ्यास करायचा असेल तर इंडियन स्टँडर्ड 2062 मध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिसायला भेटत असते. या वेगवेगळ्या ग्रेड आहेत, आणि हे तुम्हाला मी डिटेल सांगितलेलं आहे. ज्याला कोणाला समजलं नसेल ना, हे कालच्या लेक्चरला ओपन करून घ्या, त्याच्यामध्ये कापून व्हिडिओला स्किप करून पुढच्या भागमध्ये जाऊन तुम्ही समजू शकता. झाला, आपण पुढे जाऊ. आता आपण जर पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर आता आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे, नेक्स्ट पॉईंट, डिझाईन फिलॉसॉफी. डिझाईन फिलॉसॉफीची स्पेलिंग लक्षात घ्या, ठीक आहे. सो डिझाईन फिलॉसॉफी काय असेल ती फिलॉसॉफी बघा. सो डिझाईन फिलॉसॉफीबद्दल आता बघत आहोत. आता डिझाईन फिलॉसॉफीबद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं बरं का, तुम्ही जर बघायला गेला तर लक्षामध्ये काय येतं, एक तर डिझाईन कन्सिडरेशन म्हणा किंवा डिझाईन फिलॉसॉफी म्हणा. आपल्याला माहिती आहे स्टीलचं स्ट्रक्चर असो किंवा कशाचं पण स्ट्रक्चर असो, त्याला डिझाईन करणं म्हणजे त्याला 5 गोष्टीमध्ये परफेक्ट बनवणं. 5 गोष्टी कोणत्या त्या परफेक्ट बनवण्यासारख्या, सेफ्टी, सर्व्हिसेबिलिटी, इकॉनॉमी, राईट, नंतर आस्थेटिक व्हॅल्यू, सेफ्टी, सर्व्हिसेबिलिटी, इकॉनॉमी, आस्थेटिक व्हॅल्यू, अजून कोणती वाली होती बरं का, अजून पाचवा कोणता होता, पाचवा कोणता सांगितला, सेफ्टी, सर्व्हिसिबिलिटी, इकॉनॉमी, ॲस्थेटिक व्हॅल्यू, ड्युरेबिलिटी. या 5 गोष्टींसाठी आपण त्याला डिझाईन करत असतो. डिझाईन करण्यासाठी माझ्याकडे तीन काय आहेत, 3 पद्धती आहेत. डिझाईन फिलॉसॉफी जेव्हा म्हणतोय मी, डिझाईन करण्याच्या पद्धती बोलतोय मी. डिझाईन फिलॉसॉफी जेव्हा बोलतोय म्हणजे डिझाईन करण्याच्या पद्धतीबद्दल बोलतोय. तर आपल्याकडे 3 डिझाईन फिलॉसॉफी आहेत, 3 डिझाईन करण्याच्या पद्धती आहेत, 1, 2 आणि 3. पहिली मेथड असते वर्किंग स्ट्रेस मेथड. सो WSM त्याला बोलणार वर्किंग स्ट्रेस मेथड. क्लिअर झाला. दुसरी डिझाईन फिलॉसॉफी आहे आपल्याकडे अल्टिमेट लोड मेथड. अल्टिमेट लोड मेथड, ओके, अल्टिमेट लोड मेथड. तिसरी डिझाईन फिलॉसॉफी आहे आपल्याकडे LSM, ज्याला बोलतो लिमिट स्टेट मेथड. ओके, हे पॉईंट्स मी लिहून टाकलेले असणार. तर डिझाईन करण्याचे 3 तरीके आहेत, 3 पद्धती आहेत आपल्याकडे, ज्या तुमच्यासमोर मी लिहून दिल्या आहेत. डिझाईन का करतो आपण, आपल्याला त्या 5 गोष्टी सॅटिस्फाईड करायच्या आहेत, त्यासाठी आपण काय करतो, डिझाईन करत असतो. असा स्टीलचा स्ट्रक्चर बनवा जेणेकरून येणारा लोड सेफली ट्रान्सफर व्हायला पाहिजे किंवा सेफली त्या मेंबरने घ्यायला पाहिजे, आणि इकॉनॉमी पण सफिशियंट असायला पाहिजे, कमी खर्चामध्ये चांगलं काम, अशी डिझायनिंग करायची. 3 पद्धती आहेत, तुमच्यासमोर लिहून दिल्या आहेत. पहिली पद्धत उचलतो WSM. हा पोर्शन कव्हर झाला का रे, हे लिहून झालं ना तुमचं, लिहून झालं असेल, मी जे बोललो ते पण तुम्हाला क्लिअर झालं असेल. पहिली पद्धत उचलू. सो पहिली पद्धत जी आहे ती आहे वर्किंग स्ट्रेस मेथड. वर्किंग स्ट्रेस मेथड. मला तुम्ही एक सांगा, ज्या स्पीडमध्ये मी तुम्हाला शिकवतोय तेवढा स्पीड सफिशियंट आहे का, की याच्यापेक्षा कमी स्पीड करू का याच्यापेक्षा जास्त स्पीड करू, एवढा ओके आहे? हां, चला पुढे जाऊ. वर्किंग स्ट्रेस मेथड, वर्किंग स्ट्रेस डिझाईन मेथड. आता काय असते सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, जुनी लोक जी होती ते स्टीलचा वापर करून स्ट्रक्चर बनवत होती. ओके, जुने लोक स्टीलचा वापर करून स्ट्रक्चर बनवत होती. ओके, आता काय करत होती, डिझाईन फिलॉसॉफी काय बरं का त्यांची फिलॉसॉफी काय होती, ते काय करायचे, स्ट्रक्चर बनवण्यासाठी जो स्टील ते वापरायचे, जो स्टीलचा सेक्शन ते वापरायचे ना, त्याची जी ताकद आहे ती ताकद ते खूप कमी अजूम करायचे. आता ही त्याची ताकद किती आहे हे तुम्हाला कुठून कळालं, तुम्ही UTM मशीनवरती त्याला नेलं होतं, त्याला स्ट्रेस केलं होतं, तिथून तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेंथ भेटली होती, त्याची ताकद तुम्हाला भेटली होती, बरोबर. तर UTM मशीनवरून तुम्हाला त्याची ताकद भेटलेली आहे. पण वर्किंग स्ट्रेस मेथड ही जी काही मेथड आहे, हिची फिलॉसॉफी काय आहे, हिची फिलॉसॉफी अशी होती की जो सेक्शन आपण आपल्या स्ट्रक्चरला बनवण्यासाठी वापरतोय, ही आहे आपली बिल्डिंग,
ही बिल्डिंगमधला आहे हा बीम आहे समजा. बीमसाठी मी वापरला आहे आय सेक्शन. बीमसाठी समजा वापरला आहे मी आय सेक्शन. त्या आय सेक्शनची ताकद किती आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, ती स्ट्रेंथ आहे त्याची 10. पण मी घेतो किती, खूप कमी घेतो मी, खूप कमी म्हणजे किती, 3 घेतो डायरेक्ट. याचा अर्थ काय, त्याची ताकद आहे 10 आणि तुम्ही काय अजूम करतायत, तुम्ही अजूम करतायत की त्याची ताकद फक्त 3च आहे. तुम्ही काय अजूम करतायत, तुम्ही असं अजूम करतायत की त्याची ताकद 3च आहे. अशा पद्धतीने तुम्ही अजूम करतायत. असं करून आपण काय करतो, असं जर आपण केलं तर आपण खूप जबरदस्त सेफ होऊन जातो. कारण की मी कन्सिडर काय करतोय, समजा आता विचार करा, मला कोणीतरी पाठवलं, कुठे पाठवलं, कामाला पाठवलं. कोणत्या कामाला, काहीतरी जड कामाला पाठवलं. आणि जड कामाला मला कोणतरी पाठवलं, पण एक खबरदारी देऊन दिली. तो जो व्यक्ती माझ्याकडून काम करून घेतोय त्याला एक खबरदारी देऊन दिली. काय बरं का, की हा जो व्यक्ती आहे याची ताकद फक्त 10 लोड घ्यायची आहे बरं का. याची ताकद किती आहे, 10 लोड घ्यायचीच आहे. पण मला माहिती आहे मी 20 किंवा 30 लोड घेऊ शकतो. परंतु त्या व्यक्तीला काय सांगितलं की हा फक्त 10 लोड घेतो. लक्षात आलं. म्हणजे जो स्टीलचा मेंबर असतो त्याची ताकद जी आहे ना ती खूप जास्त असते, पण आपण अजून काय करून चालतो, त्याची ताकद खूप कमी आहे. ठीक, ही वाली गोष्ट तुमच्या लक्षामध्ये थोडी आली असेल, 5%. आता गमत बघा, वर्किंग स्ट्रेस मेथड असं नाव का पडलं असेल, वर्किंग लोडवरून. वर्किंग लोड काय असतो लक्षात घ्या. याच्या पुढे आहे शब्द पुन्हा येणार आहे. आपण कन्सेप्ट शिकत आहोत वर्किंग लोडची. वर्किंग लोड म्हणजे काय बरं का, जेव्हा पण आपण आपल्या स्ट्रक्चरला बनवत असतो, एखादी बिल्डिंग, स्टीलची बिल्डिंग जेव्हा बनवत असतो, त्या बिल्डिंगवरती येणारा लोड किती असतो तो मला माहीत असतो. तो कसा माहीत असेल बरं का, मला त्या बिल्डिंगवरती हे बांधायचे, मला ते बांधायचे, उद्या उठून हे वस्तू येतील, एवढा लोड येईल, एवढा डेड लोड येईल, या सगळ्या गोष्टी मला माहीत असतात. म्हणजे त्या स्ट्रक्चरवरती येणारा लोड किती आहे ना ते मला माहिती आहे. मला लोड माहिती आहे. आता वरून येणारं लोड मी कॅल्क्युलेशन केलं, एवढे समजा याच्यावरती एवढं काहीतरी असेल बाबा, याच्यावरती एवढा कॉलम असेल, हे असेल ते असेल, मी तो लोड कॅल्क्युलेट करून टाकला. बिल्डिंगवरती जो लोड येत होता तो मी कॅल्क्युलेट करून टाकला. त्याला वर्किंग लोड बोलतो. तो वर्किंग लोड आहे. त्याला तुम्ही वर्किंग लोड बोला, त्याला तुम्ही ॲक्च्युअल लोड बोला, त्याला तुम्ही सर्व्हिस लोड बोला. कोणता लोड बोला, सर्व्हिस लोड. तुम्ही त्याला सर्व्हिस लोड बोलू शकता, त्याला तुम्ही ॲक्च्युअल लोड बोलू शकता, तुम्ही त्याला वर्किंग लोड बोलू शकता. बरोबर. स्ट्रक्चरच्या मेंबरमध्ये वर्किंग लोडमुळे आतमध्ये ताण तयार होईल. माझ्या डोक्यावरती जर कोणी एखादी बकेट ठेवून दिली तर त्या लोडला रिजिस्ट करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये ताण तयार होईल. बरोबर आहे. तो मग सेम स्टोरी काय दिसायला भेटेल की जो ॲक्च्युअल लोड किंवा जो सर्व्हिस लोड किंवा जो वर्किंग लोडवरून येतोय त्याच्यामुळे आपल्या मेंबरमध्ये स्ट्रेस तयार होईल. काय होईल, आपल्या मेंबरमध्ये स्ट्रेस तयार होईल. ठीक आहे. आता वर्किंग लोडमुळे मेंबरमध्ये जो स्ट्रेस तयार होतो त्याला कोणता स्ट्रेस म्हणेन मी, त्याला मी वर्किंग स्ट्रेस बोलून देईल. त्याला काय बोलेल मी, वर्किंग स्ट्रेस बोलून देईल. ओके, ही कहाणी पण तुमच्या लक्षात आली. वर्किंग लोडमुळे मेंबरमध्ये जो स्ट्रेस तयार झालेला आहे ना, जो ताण तयार झालेला आहे, वरून लोड आलाय 10चा, आतमध्ये काहीतरी ताण तयार झाला. त्या 10च्या लोडला रिजिस्ट करण्यासाठी आतमध्ये 10चा ताण तयार झाला समजा. तर 10चा ताण तयार झाला, लोड पर युनिट एरिया करून द्या, स्ट्रेसची व्हॅल्यू तुम्हाला भेटून देईल, ती वर्किंग स्ट्रेस असेल आपली. तर आतमध्ये वर्किंग लोडमुळे वर्किंग स्ट्रेस तयार झाले. ठीक आहे. पुढे काय, आता लक्षात घ्या पुढे काय बरं का, तर वर्किंग स्ट्रेस तयार झाली. आता मी काय बोलतोय की जी वर्किंग स्ट्रेस या मेंबरमध्ये तयार झालेली ना, ही परमिसिबल लिमिटपेक्षा कमी असायला पाहिजे. या मेंबरची जी परमिसिबल लिमिट असेल ना, आता परमिसिबल लिमिट किती असेल सांगतो तुम्हाला. हा जो मेंबर आहे या मेंबरच्या परमिसिबल लिमिटपेक्षा वर्किंग स्ट्रेस जो आता तयार होतोय त्याच्यामध्ये, वर्किंग स्ट्रेस जो आता आतमध्ये तयार होतोय तो कमी असायला पाहिजे परमिसिबल व्हॅल्यूपेक्षा. क्लिअर झाला का पॉईंट काय बोलतोय. हा जो मेंबर आहे या मेंबरची स्ट्रेस घ्यायची एक लिमिट असते असं मी बोलतोय. ॲक्च्युली काही असेल त्याची, पण मी बोलतोय की हा जो मेंबर आहे याची स्ट्रेस घ्यायची एक परमिसिबल लिमिट आहे. किती, 20 समजा. पण वर्किंग लोडमुळे त्या मेंबरमध्ये आता जो स्ट्रेस आला तो आला समजा 18. किती आला, 18. म्हणजे वर्किंग स्ट्रेस आपला परमिसिबल स्ट्रेसपेक्षा कमी आहे. परमिसिबल स्ट्रेसपेक्षा काय, कमी. या फिलॉसॉफीचा वापर करून मी डिझायनिंग करतो. एक गोष्ट आता क्लिअर झालेली की वरून येणारा जो लोड असतो त्याला वर्किंग लोड बोलतो किंवा आपण सर्व्हिस लोड बोलतो. वर्किंग लोड किंवा सर्व्हिस लोडमुळे जो स्टीलचा मेंबर आहे त्याच्या आतमध्ये वर्किंग स्ट्रेस तयार होतील आणि या वर्किंग स्ट्रेसेस कमी असायला पाहिजे परमिसिबल स्ट्रेसेसपेक्षा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? ठीक आहे. हा, आता गंमत बघा काय होईल. मग आता प्रश्न काय उरला की यार परमिसिबल लिमिटच्या खाली असायला पाहिजे वर्किंग स्ट्रेस. मग परमिसिबल लिमिट काय ठेवू आपण, तर जुने लोक परमिसिबल लिमिट जे ना खूप कमी ठेवायचे.
खूप कमी किती ठेवायचे, ते परमिसिबल लिमिट इथं ठेवायचे. बघा इलॅस्टिक रेंजमध्ये हा झाला आपला स्ट्रेस स्ट्रेन करू अशा पद्धतीने काढतोय, तर ते कुठे ठेवायचे, हा झाला आपला, ही झाली इथे इल्ड, हा इल्ड पॉईंट असतो ना आपला इल्ड पॉईंट, इथे याच्या करस्पॉन्डिंग असणारी ही इल्ड स्ट्रेस असते. ठीक आहे, त्यांनी परमिसिबल लिमिट किती ठेवलेली असते, इल्ड स्ट्रेसपेक्षा पण कमी. म्हणजे लोड आल्यावरती वरून जो लोड येईल वर्किंग लोड, त्याच्यामुळे तुमचा मेंबर कधीच वाकणारच नाही, कधीच वाकणार नाही, कधीच वाकणार नाही, एवढंच सेफ ठेवलं आहे आपण. ठीक आहे, तो परमिसिबल लिमिट किती असेल बरं का, तर परमिसिबल लिमिट वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये परमिसिबल लिमिट हे किती असेल, परमिसिबल स्ट्रेस, बोला परमिसिबल स्ट्रेस इज इक्वल टू इल्ड स्ट्रेस, इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, हे एवढं आपलं असणार आहे. सो इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी एवढे आपली काय असते, परमिसिबल स्ट्रेस असते, एवढी परमिसिबल स्ट्रेस असणार. म्हणजे काय बरं का, आता इल्ड स्ट्रेस किती असेल, या अपर इल्ड पॉईंटच्या करस्पॉन्डिंग मला व्हॅल्यू भेटली काहीतरी समजा 200 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी समजा, फॅक्टर ऑफ सेफ्टी नेहमी एकापेक्षा जास्त असतो, लक्षात राहू द्या. फॅक्टर ऑफ सेफ्टी नेहमी एकापेक्षा जास्त राहतो. एकापेक्षा जास्त राहतो म्हणजे काय, मी फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 घेतो. जर मी 2 घेतला तर विचार करा, इल्ड स्ट्रेस किती होता, 200, 200ला डिवाइड बाय 2 जर केला तर व्हॅल्यू किती येईल, 100. 100 व्हॅल्यू म्हणजे कुठेतरी इथं येईल, 100 व्हॅल्यू म्हणजे कुठेतरी इथं येईल. याचा अर्थ कोणत्या रेंजमध्ये पोहोचलो मी, इलॅस्टिक रेंजमध्ये पोहोचून गेलो, इलॅस्टिक रेंजमध्ये आपण पोहोचतोय. त्यामुळे वर्किंग स्ट्रेस मेथडला इलॅस्टिक मेथड पण म्हणतात, वर्किंग स्ट्रेस मेथडला इलॅस्टिक मेथड पण म्हणतात. लक्षात आलं का, कुठेतरी लिहून घ्या, वर्किंग स्ट्रेस मेथडला इलॅस्टिक मेथड पण म्हणतो. त्यामुळे आता आपण कशा पद्धतीने डिझायनिंग करतो बरं का, तर आपली डिझायनिंग कशी होते हे लक्षात आलं का रे, हेवाला पेज कळालं का, परमिसिबल स्ट्रेस इज इक्वल टू इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टीची व्हॅल्यू किती असते, हे वेगवेगळ्या व्हॅल्यू दिसायला भेटत असतात. तो बीम आहे का, तो कॉलम आहे का, जनरली 1.6 1.7 अशा व्हॅल्यू असतात. ते व्हॅल्यू वाटल्यास तर तुम्हाला मी लिहून देतो. ठीक आहे, पण काही गरज बी नाही त्याची. ठीक आहे, काही एवढी खास गरज दिसायला भेटत नाही. जनरल एक रेंज असते, जनरल रेंज असते 1 to 3च्या दरम्यान त्याची रेंज दिसायला भेटते. ओके, आता मी काय बोलतो, आता डिझायनिंग कशी करतो आपण, जो वर्किंग स्ट्रेस येणार आहे, वर्किंग स्ट्रेस, तो वर्किंग स्ट्रेस कमी किंवा इक्वल असायला पाहिजे कोणापेक्षा, परमिसिबल स्ट्रेसपेक्षा. परमिसिबल स्ट्रेस काय असतं, तर देअर फोर वर्किंग स्ट्रेस इज लेस दॅन ऑर इक्वल टू इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हा झाला आपला अशा पद्धतीने. मग वरून येणारा लोड एवढा यायला पाहिजे की त्याच्यामुळे आतमध्ये तयार होणारे जे स्ट्रेसेस असतील ते परमिसिबल लिमिटपेक्षा कमी असायला पाहिजे. त्यामुळे वरून येणारा लोड खूप कमी असणार आहे, आता वरून येणारा लोड जर का खूप कमी असला, आणि या केसमध्ये काय करून टाकले माहिती आहे का तुम्ही, मटेरियलची स्ट्रेंथ खूप कमी वापरतात, तर मटेरियलची ताकद खूप जास्त होती पण तुम्ही खूप कमी वापरतायत. याचा अर्थ तुम्ही मटेरियलला वेस्ट घातलं. मटेरियलची ताकद जी होती, ती मटेरियलची ताकद खूप जास्त होती पण तुम्ही किती कमी, तुम्ही काय म्हणतायत, खूप कमी म्हणे त्याची ताकद, ती डायरेक्ट इलेक्ट्रिक रेंजमधली ताकद म्हणतात. म्हणजे आपण काय बोलतो माहिती आहे का, की वरून एवढा लोड द्या की जेणेकरून ती ताकदपेक्षा कमी असायला पाहिजे. ताकद कोणती, परमिसिबल लिमिटपेक्षा कमी असायला पाहिजे. लक्षात येते का तुमच्या, थोडं तुम्हाला आता हे होत असेल, काय म्हणतो त्याला आपण, कन्फ्युजन थोडंसं मामूली कन्फ्युजन होत असेल, पण कन्फ्युजन करायची जरूरत नाही, सिंपल आहे. वर्किंग लोडमुळे मेंबरमध्ये वर्किंग स्ट्रेस तयार होतात आणि हे परमिसिबल स्ट्रेसपेक्षा कमी असायला पाहिजे. वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये परमिसिबल स्ट्रेस किती असते, ती इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. ही वाली गोष्ट इथपर्यंत तुमच्या लक्षामध्ये आलं का, पटकन सांगा, पुढे जाऊ द्या. सागर, चला पुढे जाऊ. आता पुढे बघू. आता जर बघायला गेलो तर काय होतंय बरं, वर्किंग स्ट्रेस लेस दॅन ऑर इक्वल टू इल्ड स्ट्रेस. आता मला विचारतात, परीक्षेमध्ये विचारतात, राईट डाऊन द शॉर्ट नोट डिझाईन फिलॉसॉफी. 3 फिलॉसॉफीबद्दल लिहायची, पहिली फिलॉसॉफी उचलून घेतली, मला काय बोलायचं होतं त्याच्याबद्दल बोलून घेतलं, पण मला लिहावं लागेल, परीक्षेमध्ये लिहावं लागतं. आता काय लिहावं लागेल, पहिला पॉईंट आपण लिहिणार, पहिला पॉईंट, ही सगळी कहाणी तुम्ही लिहिली असेल तर बेटर असेल, पण परीक्षेत लिहिण्यासाठी पॉईंट लिहून देतो. पहिला पॉईंट उचलू, पहिला पॉईंट काय, इन दिस मेथड डिझायनिंग इज बेस्ड ऑन इलॅस्टिक थेरी. In this method, designing is based on elastic theory.
इलॅस्टिक थिअरी का? कारण की तुम्ही मटेरियलची ताकद जी आहे ना इलॅस्टिक रेंजमधली कन्सिडर केलेली. इलॅस्टिक रेंजमधली मटेरियलची ताकद मी कन्सिडर केलेली आहे, त्यामुळे जी डिझायनिंग आहे ती इलॅस्टिक थिअरीनुसार होते. इलॅस्टिक थिअरीनुसार डिझायनिंग आपल्याला दिसायला भेटेल. सो व्हॉट इन दिस मेथड डिझायनिंग इज बेस्ड ऑन इलॅस्टिक थिअरी. राईट. पुढे जाऊ. पुढचा पॉईंट हां, तो पुढचा पॉईंट काय लिहायचा आहे आपल्याला? हेअर द स्ट्रक्चर आर डिझायनिंग और ॲनालिज म्हणा, डिझायनिंग म्हणा किंवा ॲनालिज म्हणा, इलॅस्टिकली फॉर वर्स्ट कॉम्बिनेशन ऑफ वर्किंग लोड right, and member are proportional इथं काहीतरी वाक्य राहून गेलं माझ्याकडून. ठीक आहे. अँड मेंबर आर डिझाईन इन प्रोपोर्शनली लिमिट और ब्रॅकेटमध्ये इलॅस्टिक लिमिट. ठीक. अशा पण हे पहिलं वाक्य लिहून टाका. तुम्हाला जेवढी स्टोरी सांगून दिली ना मी, तुम्हाला पद्धतशीर लिहिता येईल. ते डोकं लावायचं काम बी नाही आणि लिहायची बी गरज नाही. एवढं काय पाठ करायची गरज. आय एस कोडमध्ये सगळं जसं पडलेले, कुठे पडलं हे पण सांगून देईल. सरळ ते बघून लिहायचं राहतं पेपरमध्ये. तुम्हाला आय एस कोड आलो राहतो की नाही, बघून तर छापायचं असतं. तर थिअरीचा काही प्रॉब्लेम नाही. पुढे काय तो हेअर परमिसिबल लिमिट इज व्हॉट? परमिसिबल लिमिट इज इक्वल टू इल्ड स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ते तुम्हाला माहिती आहे, लिहून टाकले तुम्ही. पुढचा पॉईंट काय लिहायचा आहे? ठीक आहे, हे बरं झालं. आता याचे ॲडव्हान्टेज लिहून देतो रे मी. सर जी गोष्ट होती, जी कन्सेप्ट सांगितली ती कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यामध्ये लिहायची होती, ती तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहून टाकली. वर्किंग स्ट्रेस काय असतो ते सगळं लिहून टाकायचं तुम्ही मस्त एकदम चांगल्या पद्धतीने. फक्त लिहित असताना एकदम हळूवार आणि व्यवस्थित वाच्याक्षरमध्ये जर का लिहिलं ना, तुम्हाला मार्क समोरचा बरोबर जास्त देतो. ते पण बघू नंतरची गोष्ट ती. तर आता मी काय बोलतोय, ॲडव्हान्टेजेस ऑफ WSM. पहिला ॲडव्हान्टेजेस सांगतो. याचा फायदा काय आहे बरं का? याचा फायदा आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. काय फायदा आहे? ही मेथड सिम्पल आहे. दिस इज अ सिम्पल मेथड. ही सिम्पल मेथड आहे. दुसरा ॲडव्हान्टेजेस ही रिलायबल मेथड आहे. रिलायबल म्हणजे काय? रिअल मेथड. रिअल ॲबल म्हणजे काय? तुम्ही ॲक्च्युली प्रॅक्टिकली तुम्ही वापरतात, त्याला प्रॅक्टिकली वापरू शकतात तुम्ही. आता ब्रिजेस असतात मोठमोठे रिव्हरवरती जे ब्रिजेस असतात ना, ते जनरली WSM मेथडनेच बनवतात. रिव्हरवरती जे स्टीलचे ब्रिजेस असतात ते जनरली WSM या पद्धतीनेच बनवतात. म्हणजे कन्सिडर करून चालतात की त्याच्यामध्ये ताकद खूप कमी आहे. असं जर तुम्ही कमी केलं ना, तर मग आपण खूप जास्त मोठे मेंबर बनवतो. ठीक आहे. रिलायबल मेथड आहे. पुढचं काय बरं का? सेफ्टी आहे. तो सेफ्टी खूप जास्त आहे. रिलायबल मेथड आहे, सिम्पल मेथड आहे. हे 3 झाले फायदे. तुम्हाला अजून काय भेटत असेल तेवढे फायदे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो अजून खाली लिहू शकतो. सर्व्हिसिबिलिटी क्रायटेरिया इज सॅटिस्फाईड ऑटोमॅटिकली. लिहून घ्या अजून एक फायदा. सर्व्हिस ॲबिलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाईड ऑटोमॅटिकली. हे 4 पॉईंट फायदे आहेत तुमचे. 4 पॉईंट फायदे लक्षात ठेवायला पाहिजे. पहिला, सोपी पद्धत आहे, रिलायबल पद्धत आहे, सेफ्टी खूप जास्त आहे. हा ड्युरेबल यायचं. पेपर भरायचा असेल तर पेपर कसा पण भरता येईल. कन्सेप्ट एकदा लक्षात आली तर पेपर भरायला सोपं जातं. ठीक आहे. सर्व्हिसिबिलिटी क्रायटेरिया ऑटोमॅटिकली सॅटिस्फाईड होतो म्हणजे काय, याची कहाणी सांगतो बघा. सर्व्हिसिबिलिटी क्रायटेरिया ऑटोमॅटिक सॅटिस्फाईड होतो म्हणजे काय? तुम्ही विचार करा, तुम्ही मेंबरची ताकद खूप कमी घेतलेली आहे, वरून लोड जो आहे ना खूप कमी असणार आहे. मला सांगा, हा जो काही आता मेंबर आपण आता वापरलेला आहे आपल्या बिल्डिंगमध्ये, स्ट्रक्चरमध्ये, तर त्याच्यावरती जेव्हा लोड येईल, इलॅस्टिक रेंजच्या आतमध्ये आहेत तुम्ही, तुम्हाला बेंडिंग दिसायला भेटेल का? बेंडिंग तुम्हाला बिलकुल दिसायला भेटणार नाही. लक्षात घ्या मी काय सांगतोय. तुम्ही इलॅस्टिक रेंजच्या आतमधली ताकद अजूम केलेली आहे.
बरोबर का? तुम्ही प्लास्टिक रेंज किंवा अल्टिमेटपर्यंत गेलात का? अल्टिमेटच्या पुढे किंवा प्लास्टिक रेंजमध्ये आपल्याला डिफॉर्मेशन दिसायला भेटत असतं, काहीतरी डिप्लेशन दिसायला भेटत असतं. पण तुम्ही इलॅस्टिक रेंजच्या आतमध्ये आहेत, तर तुम्हाला डिप्लेशन दिसायला भेटते का? नाही. तर तुम्हाला डिप्लेशन दिसायला भेटत नाही आहे, सर्व्हिसिबिलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाईड होतो. कसा बरं का? लक्षात घ्या. समजा हा एक बीम आहे आपला, वरून येतोय लोड. हा एक बीम आहे आपला, वरून येतोय लोड, आणि हा बीम अशा पद्धतीने बेंड होतोय. जर समजा एखाद्या लोखंडाचा बीम असा जर का बेंड झाला असेल ना, समजा एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये जो बीम होता ना, तो बीम असा बेंड झालेला आहे, तर खूप सारे बीम जे असे बेंड झालेत, तुम्ही त्या ठिकाणी जाणारच नाही. त्या ठिकाणी तुम्ही जाणारच नाही. असं का झालं बरं का? कारण की आपण डिझायनिंग करताना वर्किंग स्ट्रेस मेथड वापरलेली नाही आहे, आपण दुसरी मेथड वापरलेली असेल, त्यामुळे एवढा बेंड आपल्याला दिसायला भेटतोय. जर समजा एवढं डिप्लेशन झालं असेल ना, त्या ठिकाणी तुम्ही जाणारच नाही. जाणार नाही म्हणजे काय? जी बिल्डिंग तुम्ही जिमसाठी बनवलेली होती, तिथं लोकच जात नाही. तिने तिचं काम केलं का नाही? तिने त्याला सर्व्हिस दिली का नाही? सर्व्हिस दिली का त्याने नाही? याची सर्व्हिसॅबिलिटीचा क्रायटेरिया सॅटिस्फाईड होणार नाही या केसमध्ये. पण वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये आपण ताकद खूप कमी अजूम केलेली आहे, ताकद खूप जास्त आहे पण कमी अजूम केलेली आहे, त्यामुळे डिप्लेक्शन होणारच नाही. जर डिप्लेक्शन होणारच नाही तर काम एकदम बढिया चालू राहील, सर्व्हिस चांगल्या पण देता येईल, तो सर्व्हिसिबिलिटी क्रायटेरिया ऑटोमॅटिकली सॅटिस्फाईड होईल. क्लिअर झाला का मला काय बोलायचं आहे? हो सर. राईट. हो सर. डिसॲडव्हान्टेजेस ऑर लिमिटेशन बघा. सो डिसॲडव्हान्टेजेस, आता डिसॲडव्हान्टेजेस व्यवस्थित लक्ष द्या. ॲडव्हान्टेजेस ऑर लिमिटेशन काय म्हणता येईल म्हणा. लिमिटेशन बोला किंवा डिसॲडव्हान्टेजेस बोला, होतात सेम. आता बघा हां, पुढे काय बोलतोय व्यवस्थित लक्ष द्या. डिसॲडव्हान्टेज बोल, हे शेवटचा पॉईंट आहे. इथं हा पॉईंट क्लिअर करून थांबून घेऊ आपण. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? पहिला डिसॲडव्हान्टेजेस आहे की जो काही आपला स्टीलचा मेंबर होता त्याची ताकद खूप जास्त होती. त्याची जी ताकद होती, जिला रिझर्व स्ट्रेंथ बोलतो, जिला रिझर्व SRESER रिझर्व स्ट्रेंथ, जी रिझर्व स्ट्रेंथ आहे ती खूप जास्त आहे, पण मी खूप कमी अजूम करतोय. त्यामुळे WSM मेथड ही अनइकॉनॉमिकल होऊन जाते. त्याची ताकद 20 आहे आणि आपण त्याला फक्त 10 ताकद आहे असं समजून घेतोय, म्हणून वरून येणारा लोड आपण कमी घेणार ना. विचार करा, माझी ताकद किती होती. मला कोणीतरी कामाला पाठवलं, समजा मी कामाला गेलो काहीतरी ट्रॅक्टरवरती मोठं जड कामाला गेलो, आणि मला सांगा मी जड कामासाठी गेलो आहे, आणि मी काय म्हणतोय त्या मालकाला काय सांगतोय की बघ बाबा, माझी ताकद फक्त एकच ट्रॅक्टर भरायची बरं का, दिवसभरामध्ये फक्त मी एकच ट्रॅक्टर, ते ट्रॉली असते ना तेवढंच मी काम करणार. हे ट्रॅक्टर, त्याच्या मागे असणार ही ट्रॉली, तर ही जे की ना दिवसभरातून मी एकच करणार. पण मला माहिती आहे की दिवसभरामधून मी 5-5 भरतो, बरोबर ना, 5-5 भरतो. आता विचार करा, जर मी दिवसभरामधून जर का 5-5 ट्रॉली जर का भरली असती, त्याला परवडलं असतं की नाही. पण दिवसभरामधून मी एकच ट्रॉली भरतोय, त्याला परवडेल का ते? त्याला परवडणार नाही. म्हणजे मटेरियलची जी ताकद आहे ती तुम्ही कमी अजून करून घेतायत ना, मटेरियलची ताकद तुम्ही कमी अजून करून घेतायत ना, तर ते अनइकॉनॉमिकल होऊन जातं. मग त्यामुळे पहिला लिमिटेशन काय आलं की मटेरियलची, लक्षात घ्या, मटेरियलची आपण काय केलं आहे, लिनियर इलॅस्टिक बिहेवियर अजूम केलेला आहे. तो मी पॉईंट लिहून देतो वाटल्यास तर. लिनियर इलॅस्टिक बिहेवियर आपण अजूम केले, म्हणजे मटेरियलची स्ट्रेंथ आपण कमी अजूम केली असं बोलायचं आपल्याला. मटेरियलची स्ट्रेंथ आपण कमी अजूम केली आहे, इलॅस्टिक रेंजमध्ये अजूम केलेली आहे. ठीक आहे, ॲक्च्युली त्याची स्ट्रेंथ खूप जास्त असते, तो रिझर्व स्ट्रेंथ जास्त असते, पण आपण कमी अजूम केले, त्यामुळे अनइकॉनॉमिकल होऊन जाईल. डिझायनिंग अनइकॉनॉमिकल होऊन जाईल. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट. आता दुसरा पॉईंट काय बघा. दुसरं डिसॲडव्हान्टेजेस काय आपण काय बोललोय, वर्किंग लोडमुळे आपल्या मेंबरमध्ये जे स्ट्रेसेस येतील त्या परमिसिबलपेक्षा कमी असायला पाहिजे, असंच बोललो होतो आपण, बरोबर की नाही. परमिसिबल स्ट्रेसेसपेक्षा वर्किंग लोडमुळे मेंबरमध्ये जे वर्किंग स्ट्रेस आल्या होत्या त्या डिझायनिंगपेक्षा कमी, त्या परमिसिबलपेक्षा कमी असायला पाहिजे असं मी बोललो होतो. पण मला सांगा, तो जो मेंबर आहे त्या मेंबरमध्ये जो ताण येतोय, तो ताण फक्त वर्किंग लोडमुळे येतो का? तो ताण फक्त वर्किंग लोडमुळेच येईल का? तर नाही. तो ताण इतर कारणामुळे पण येत असतो, पण ते कारणं मी लक्षात घेत नाही. मी नवीन सांगतो, गोष्ट व्यवस्थित ऐका. मेंबरमध्ये जो ताण येतोय, जो स्ट्रेस येतोय, तो फक्त वर्किंग लोडमुळे येत नाही, तो दुसऱ्या कारणामुळे पण येतो. पण त्या दुसऱ्या कारणामुळे येणारे जे ताण असतात ते मी WSM मेथडमध्ये कन्सिडर करत नाही. राईट. मग जो ताण असेल तो परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त पण जाऊ शकतो. काय बोलतोय व्यवस्थित समजून घ्या. समजा ताण कोणता बरं का? टेम्परेचर स्ट्रेसेस येतात. आपला जो स्टीलचा मेंबर आहे तो अशा ठिकाणी आहे जिथे तापमान खूप जास्त आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे. तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे
तो मेंबर जो काही ना तो एक्सपांड करायचा प्रयत्न करतो, तो एक्सपांड करायचा प्रयत्न करेल, पण तो आतमधले जे काही पार्टिकल असतील ते बिचारे काय म्हणतील, प्लीज जाऊ नका पुढे. मीन्स व्हॉट, मीन्स काय करतील, ते ताण तयार होईल त्यांच्यामध्ये, ताण तयार होईल. कोणत्या बी गोष्टीला जो आपण इकडे ओढणार ना, तर मेंबरमधले आतले पार्टिकल तिकडे ओढतात, राईट का, त्याच्या आतमध्ये ताण तयार होईल. तर जेव्हा आपण टेम्परेचर वाढवतोय, एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल, आतमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील. हे जे काही स्ट्रेसेस आहेत, हे स्ट्रेसेस वर्किंग स्ट्रेसेस तर होते, टेम्परेचर स्ट्रेसेस पण त्याच्यामध्ये ॲड होतात, पण त्याला मी कन्सिडर केलं का, नाही, राईट का. दुसरे पण अजून स्ट्रेसेस असतात. कोणते, आपण आपल्या मेंबरमध्ये ना खूप सारे खड्डे पाडतो. खड्डे कसे, जर तुम्हाला कनेक्शन करायचं असेल बोल्टिंग, तर तुम्हाला बोल्टिंग जेव्हा करायची असेल ना, तुम्हाला तिथं खड्डे पण पाडावे लागतात. आणि जिथं तुम्ही खड्डे पाडता ना, तिथं स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, म्हणजे तिथं खूप जास्त ताण येतो. कसा ताण येईल ना, तुम्हाला समजून सांगेल मी. विचार करा, हा जो आहे ना, असा एक मेंबर, अशी एक पट्टी आहे, आणि या पट्टीमध्ये इथे तुम्ही असा खड्डा पाडून ठेवला आहे, आणि या पट्टीला दुसरी पट्टी चिटकवायची तुम्हाला, पट्टीवरती पट्टी, आणि चिटकवण्यासाठी दोघांमध्ये असा होल करून ठेवला आहे, इथं बोल्ट लावून दिला आहे. तुम्ही जेव्हा या पट्टी, समजा 2 पट्ट्या आहेत ना, अशा पट्टी, ही एक पट्टी आहे, ही एक पट्टी आहे, या दोघांना जॉईन करण्यासाठी असा बोल्टिंग करून टाकला आहे, इकडे ताणतोय, इकडे ताणतोय. तुम्ही जर बघायला गेलात ना, तर या ठिकाणी सगळ्यात जास्त ताण तयार होईल. आलं का लक्षामध्ये, हा ताण सगळ्यात जास्त ते तयार होतो, तो वर्किंग स्ट्रेसपेक्षा पण जास्त असतो. म्हणजे सांगायचं काय, की स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ज्या ठिकाणी तुम्ही खड्डा पाडलेला आहे तिथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त होत असतं, पण त्याला मी लक्षात घेत नाही. मी कॉन्स्टंट पकडून चालतो. मी काय बोलतो, वर्किंग लोडमुळे ताण येतोय, बस तेवढंच, पण बाकीच्या गोष्टी मी लक्षात घेत नाही. स्ट्रेसच्या कॉन्सन्ट्रेशनला लक्षात घेत नाही. टेम्परेचर स्ट्रेसेस जे काही असतात, टेम्परेचर चेंजेस सिंकिंग सपोर्टमुळे, तो सिंकिंग जो आपला सपोर्ट असतो तो सिंक झाल्यामुळे पण स्ट्रेस येत असतात. टेम्परेचरच्या राईज झाल्यामुळे पण स्ट्रेसेस असतात, त्याला पण मी कन्सिडर करत नाही, राईट. दुसरी गोष्ट, कंपनीमधून जेव्हा तुम्ही त्या मेंबरला बनवून आणतात ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये ताण असतो, त्याच्यामध्ये ताण असतो, ज्याला रिसिड्युअल स्ट्रेसेस म्हणतो मी. त्याच्यामध्ये ऑलरेडी ताण आहे, त्याचे ताण आहे. म्हणजे काय म्हणतो मी, बघा लिमिट बघा, त्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी पर्टिक्युलर लेवलपर्यंत त्याच्यामध्ये ताण आहे. पण आपण काय बोलतो, वरून जेवढा लोड येईल ना, फक्त वर्किंग स्ट्रेसेस घेत असतो. माझं म्हणायचं काय माहिती आहे का, की आपण बोलतोय की वर्किंग स्ट्रेस जी काही आहे ती परमिसेबलपेक्षा कमी असायला पाहिजे. पण जर तुम्ही टोटल स्ट्रेस जर का काढली ना, टोटल स्ट्रेस, तर ती परमिसेबलपेक्षा पण जास्त चालली जाईल. मग हे एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. तो आपण काय बोलतो, हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल मी अजून उद्या. ज्याला कळालं असेल त्याचं काम तर चांगलं झालेलं आहे, ठीक आहे. तो काय बोलतोय, आपण फक्त वर्किंग स्ट्रेस कन्सिडर करतो, बाकीचा स्ट्रेस कन्सिडर करत नाही. जेव्हा बाकीचा स्ट्रेस कन्सिडर करणार ना, ते परमिसेबल लिमिटच्या पण बाहेर चाललं जाईल. प्रॅक्टिकलमध्ये ॲक्च्युली प्रॅक्टिकली जेव्हा साईटवरती बघायला गेलात तर असं काहीतरी घडत असतं. तर तो पॉईंट आपण लक्षामध्ये घेत नाही, ठीक आहे. हा झाला त्याचा डिसॲडव्हान्टेजेस. 2 डिसॲडव्हान्टेजेस सांगितले तुम्हाला. वाटल्यास तर उद्या तुम्हाला मॅचवरती लिहून पण देईल. पुढच्या 2 फिलॉसॉफी आहेत, अल्टिमेट लोड मेथड आणि लिमिटेड मेथड, खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण आपल्या आय एस कोडमधून ती माहिती समजून घेत असतो. आय एस कोड मी व्यवस्थित समजून सांगेल, लेक्चर काही बुडवू नका. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आजचं लेक्चर कळालं का रे?